मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 43. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 43मध्ये आपले खूप खूप स्वागत. आपल्या या 43व्या क्लासमध्ये आपण टाइप्स ऑफ फेदर स्टिच शिकणार आहोत. या आधीचे क्लासेस 40, 41 आणि 42मध्ये आपण क्रॉस स्टिचेसचे 6 प्रकार शिकलेले आहोत. यामध्ये आपण फेदर स्टिचचा पहिला प्रकार शिकणार आहोत. त्यासाठी या दोन लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. ही 6 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ही सुद्धा 6 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केलेली आहे. तर ह्या दोन्ही लाईनमधील अंतर हे साधारणतः अर्धा सेंटीमीटर आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तुम्हाला जेवढा लहान किंवा मोठा पाहिजे असेल तसं तुम्ही ते अंतर घेऊ शकतात. तर इथे मी अर्धा सेंटीमीटर ही रुंदी घेतली, या दोन्हीमधील अंतर घेतलेलं आहे आणि लांबी ही 6 सेंटीमीटर आहे आणि हे डॉट्स प्रत्येक 1 सेंटीमीटर एक डॉट घेतलेला आहे. तर तुम्हाला याचा अंदाज यावा की हा मी जो स्टिच घेते तो केवढा आहे हे कळावं म्हणून मी हे तुम्हाला अंतर स्केलवर घेऊन दाखवलेलं आहे. तेही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. यापेक्षा लहान किंवा मोठं असलं तरी चालेल. बघा, हा स्टिच करण्यासाठी हा डोली थ्रेड घेतलेला आहे. हा कॉटन थ्रेड आहे. तुम्ही यासाठी सिल्क थ्रेड किंवा उलनसुद्धा घेऊ शकता. या थ्रेडचे 6 पदर घेतलेले आहे आणि ही 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तर बघा, या दोन्ही लाईनमध्ये कुठल्याही एका लाईनवर तुम्ही हा स्टिच सुरू करू शकता. तर मला ह्या लाईनवर मी हा स्टिच सुरू करणार आहे. बघा, हा जो पहिला डॉट आहे तिथे वर काढलेले आहे. तर पहा, इथे हे अर्धा सेंटीमीटर 1 सेंटीमीटर अंतर हे जास्त आहे म्हणून त्यामध्ये पुन्हा एक डॉट घेते आहे. हा जो पहिला प्रकार आहे तो करण्यासाठी बरोबर ह्या लाईनच्या बाहेर हे डॉट्स आलेले होते. तर बरोबर लाईनवर डॉट्स घेतले आहेत. बघा, अशा प्रकारे हे डॉट्स घेतलेले आहे. मला याची उंची कळावी म्हणजे तुम्हाला हा स्टिचेसचं अंतर कळावं किंवा केवढा लहान किंवा केवढा मोठा आहे हे कळावं म्हणून हे डॉट्स घेतलेले आहे. तशी डॉट्स घ्यायची गरज पडत नाही. तर बघा, या लाईनवर इथे निडल वर काढलेली आहे. तर बघा, आता इथे या डॉटच्या सरळ लाईनमध्ये निडल खाली टाकायची आहे आणि हा जो पहिला डॉट आहे त्यावर काढायची, म्हणजे तेवढ्या अंतरावर काढायची आहे. बघा, अशा प्रकारे म्हणजे पाहता असा हा घ्यायचा आहे. बघा, परत पहा कसं केलेलं आहे. हा इथे असा हा थ्रेड होता, हा थ्रेड आणि हा जो स्टिच आहे आपण इथे कसं ह्या स्टिचच्या लाईनमध्ये इथे निडल खाली टाकलेली आहे, तसंच आता हा जो स्टिच आहे इथे हा जो थ्रेडवर निघालेला आहे त्याच्या लाईनमध्ये निडल खाली टाकायची आहे आणि हा जो खालचा डॉट आहे त्याच्या खाली निडल टाकायची आहे. आणि सुद्धा आपण तसंच केलेलं आहे आणि हा थ्रेड हा निडल काढून घ्यायचा आहे आपल्याला असा याप्रमाणे. बघा, या प्रकारे तरी हा स्ट्रेट फेदर स्टिच आहे. तर पुन्हा पहा, आता आपण हा जो स्टिच आहे त्याच्या इथून निडल म्हणजे याच्या सरळ रेषेत निडल टाकणार आहे. तुम्हाला सुरुवातीला बघा असे डॉट्स ड्रॉ करून घेतले तरी चालतील. म्हणजे तुम्हाला सवय झाल्यानंतर ते डॉट्स ड्रॉ करायची गरज पडत नाही, म्हणजे डॉट्स घ्यायची गरज पडत नाही. बघा, या प्रकारे हे डॉट्स घेऊ शकतात. तर हा जो स्टिच आहे त्याच्यासाठी या प्रकारे हे डॉट्स तुम्ही घेऊ शकतात. इथे आपण या सरळ रेषेत इथे हा स्टिच आलेला आहे. तर याच्या सरळ रेषेत हा आलेला आहे, त्याच्या सरळ रेषेत हा येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे हे स्टिचेस येतील आणि तुमचे स्टिचेस मागे पुढे होणार नाही आणि दिसायला सुंदर दिसेल. तर तुम्ही असं स्टिचेस घेऊ शकता. एकदा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली की हे डॉट्स घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही. बघा, इथे अशा प्रकारे हा थ्रेड निडल खाली टाकून बघा, इथे हा थ्रेड निडल खाली टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा एक फेदर स्टिचचा प्रकार आहे. पुन्हा पहा, बघा, निडल खाली टाकून घ्यायचा आहे थ्रेड. बघा, अशा प्रकारे केल्यानंतर हा थ्रेड असा ठेवायचा आणि या प्रकारे ओढून घ्यायचा. तर पहा, असाही तुम्ही हा स्टिच करू शकता. तर पहा, अशा प्रकारे आपला हा स्टिच करून झालेला आहे. खाली निडल टाकून घ्यायची आणि गाठ मारायची. ह्या स्टिचचा दुसरा प्रकार पाहूया. त्यासाठी सुद्धा पहा, मी हे 6 सेंटीमीटर लांबीची लाईन ड्रॉ करते. आणखी एक तशीच
साधारणतः हे अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून ही लाईन ड्रॉ करून घेते. या स्टिचचा म्हणजे फेदर स्टिचचा हा दुसरा प्रकार आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला हे अगदी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी डॉट्स घेऊया. इथे आपण डॉट्स घेऊ. आधी मी 1-1 सेंटीमीटरवर डॉट्स घेते आणि नंतर पाहिजे असेल त्याप्रमाणे वाढवते. आवश्यक असेल तर पुन्हा अर्धा सेंटीमीटर डॉट घेईल, नाहीतर मग 1 सेंटीमीटरवरच आपण हा स्टिच करूया. असे घेतल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात येईल की हा स्टिच कसा घ्यायचा असतो. मला माहीतच आहे, आधीही सांगितलेलं आहे. एकदा सवय झाल्यानंतर तुम्हाला डॉट्स घ्यायची गरज पडणार नाही. तर पहा इथे हा स्टिच सुरू करण्यासाठी तुम्ही या दोन्हीपैकी कुठल्याही लाईनवर सुरू करू शकता. तर आपण इथे मी ह्या लाईनवरून सुरू करते. पहा या प्रकारे आपण इथे निडलवर काढली आहे आणि इथे निडल खाली टाकायची आहे. बघा इथे निडल खाली टाकली आहे आणि याच लाईनवर म्हणजे आता इथून निडल काढली तर त्याच्या विरुद्ध बाजूची ही जी लाईन आहे त्या लाईनवर निडल खाली टाकली. ज्या लाईनवर निडल खाली टाकली त्याच लाईनवर निडल वर काढायची. तुम्हाला जे डिस्टन्स पाहिजे ते घेऊ शकता. मी एवढं घेतलेलं आहे. तर बघा या प्रकारे आता इथे निडल याच्या सरळ रेषेत खाली टाकायची आहे दुसऱ्या लाईनवर, या विरुद्ध लाईनवर. आणि ज्या लाईनवर निडल खाली टाकलेली आहे त्याच लाईनवर एवढ्या अंतरावर ही वर काढायची. तुम्हाला जेवढा स्टिच घ्यायचा तेवढा अंतर तुम्ही घेऊ शकता. इथे 1 सेंटीमीटर घेतलेला आहे, तुम्ही अर्धा सेंटीमीटरसुद्धा घेऊ शकता. तर बघा आता परत ह्या लाईनवर झालेला आपला स्टिच टाकून आता ह्या लाईनवर निडल खाली टाकायची आहे आणि पुन्हा त्याच लाईनवर निडल वर काढायची. बघा अशा प्रकारे हा स्टिच आहे. या पूर्ण लाईनवर, ह्या दोन्ही लाईनवर हा स्टिच करून घेऊया. तर अशा पद्धतीने हा फेदर स्टिचचा दुसरा प्रकार आहे. आणि इथे निडल खाली टाकून घ्यायची आहे. बघा हा दुसरा प्रकार करून झालेला आहे. आता आपण फेदर स्टिचचा तिसरा प्रकार करूया. बघा इथे ह्या 3 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. तर प्रत्येक ह्या लाईनमधील अंतर हे 1/2 सेंटीमीटर आहे, तरी अर्धा सेंटीमीटर आहे. बघा ह्यातील आणि ह्याच्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढ्या लांबीच्या लाईन्स ड्रॉ करून घेऊ शकता. तर बघा इथे किंवा या लाईनवरून तुम्ही कुठल्याही लाईनवरून स्टिच सुरू करू शकता. पहा तर पहा इथे मी ही निडल वर काढलेली आहे. इथे निडल खाली टाकणार आहे मी. बघा इथे निडल खाली टाकणार आहे आणि इथे वर काढणार आहे. तर पहा याप्रमाणे आणि निडल वर काढल्यानंतर बघा हे असं खाली टाकल्यानंतर असं पकडून ठेवणार हा थ्रेड आणि इथून निडल वर काढणार. म्हणजे हा जो थ्रेड आहे हा या थ्रेडच्या मधून ही निडल निघाली पाहिजे. तर या प्रकारे हा स्टिच येईल. यानंतर हा जो स्टिच आहे इथून आपण निडल वर काढलेली त्याच्याबरोबर सरळ रेषेत निडल खाली टाकायची आहे. बघा आणि पुन्हा हे आणि हे अंतर जेवढं तर तेवढ्याच अंतरावर पुन्हा इथे खाली निडल इथे खाली टाकणार आहे. आणि इथे वर काढायची. तर पहा अशा प्रकारे पुन्हा आता हा जो इथून आपण निडल वर काढली त्याच्याबरोबर सरळ रेषेत निडल खाली टाकायची आहे. आणि पुन्हा हे आणि हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर परत घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्टिच घ्यायचा आहे. तर पहा पुन्हा इथून निडल खाली टाकली आणि पुन्हा इथून आणि हे बघा डॉट्स त्याद्वारे तुम्हाला दाखवते, म्हणजे डॉट्स घेऊन दाखवते तर तुमच्या चांगल्या लक्षात येईल. बघा म्हणजे हे याच्या सरळ रेषेत हा डॉट आणि हे अंतर जेवढं आहे तेवढंच हे अंतर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे डॉट्स घ्यायचे असतात आणि तिथे जे अशा प्रकारे आपल्याला स्टिचेस घ्यायचे असतात त्या जागेवर. पहा निडल खाली टाकली इथून आणि इथे वर काढले. आता तुम्हाला नाही स्पीडने दाखवते.
पहा इथे हा स्टिच करून झालेला आहे. खाली निटल टाकायची आणि गाठ मारून घ्या. तर पहा अशा प्रकारे आपले हे फेदर स्टिचेसचे 3 प्रकार शिकून झालेले आहेत. तर तुम्हाला हा स्टिच कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, आवश्यक असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येईल. फेदर स्टिचेसचे राहिलेले प्रकार आता आपण पुढील व्हिडिओ 44 मध्ये पाहूया. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.